स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात भालचंद्र भैयांच्या नव्या पर्वानं विरोधी गटाला भरली धडकी। सुहास बाबर यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत झाला जबरदस्त कार्यक्रम। तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा। विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड। हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट। मुंबई पुणे सारखी जीवनशैली, 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा। तर मग आजच बुक करा। संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत। 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। विटा येथे विघ्नहर्ता ग्रुपचे संस्थापक भालचंद्र भैया कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अल्पावधीतच नाव कमावणारे आणि नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणारे भालचंद्र भैया कांबळे यांच्यावर वाढदिनी विविध मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। येथील कलश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झालाय। विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस साजरा झाला। रक्तदान शिबिर, शरीर सौष्ठव स्पर्धा यावेळी घेण्यात आली होती। यावेळी मतदारसंघाचे भावी आमदार सुहास बाबर यांनीही दमदार भाषण केलं। माजी नगरसेवक महेश दाजी कदम व त्यांच्या ग्रुपने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। यावेळी विविध मान्यवरांनी भालचंद्र कांबळे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं। यापुढे भालचंद्र कांबळे यांच्या नावापुढे नगरसेवक लागावं अशी देखील अपेक्षा या कार्यक्रमात व्यक्त झाली। या कार्यक्रमास अनिल म बाबर, कृष्णद गायकवाड, विनोद गुळवणी, उत्तम चौथे, अमर चितोळे, संजय भिंगारदेवे, रमेश चितोळे, प्रवीण साठे, ॲडव्होकेट सचिन जाधव, ॲडव्होकेट धर्मेश पाटील, राजू जाधव, राजू जानकर, सुशांत देवकर, कन्हैया पवार, ॲडव्होकेट विजय जाधव, राहुल कांबळे, सागर सोनावले, श्रीकांत साळुंखे, रेवण सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। थोडक्यात भालचंद्र स्वभाव असा आहे भैया, हाती घेईल ते कधीच नाही, म्हणजे काही असू दे, जे डोक्यात येतं त्याची मी प्रत्यक्ष अंमलबजावणी करतो, नक्कीच करतो। त्या सर्व घटनेचे आम्ही सर्व परिवार साक्षीदार आहे। आज भैया भालचंद्र कांबळेंचा वाढदिवस साजरा करतोय। सर्वजण इथे उपस्थित आहे। या सर्वांच्या मदतीने भैया तुमच्या पाठबळावरती, सर्वांच्या उपस्थितीच्या प्रेमावरती येणारा वाढदिवस भालचंद्र कांबळेचा नक्कीच साजरा करायचा का तर करायचा। पण भालचंद्र कांबळे या नावाच्या अगोदर 2024ला नगरसेवक भालचंद्र कांबळे लागावं अशी मी माफक व्यक्त करतो। हे विट्यात भालचंद्र भैयांचे बरेच बोर्ड लागले, बाहेर लागले हा पॉईंट वेगळा, पण विट्यात सुद्धा लागले। काय बोर्डावर एक ठराविक मजकूर आहे, आमचं ठरलंय। ह्या आमचं ठरलंय ह्या गोष्टीनं काही जणांच्या भोवऱ्या करून चावल्या, पण मला दाजी आता सांगू टाकू का, आमचं ठरलंय 2024चा आमदार माननीय सुहासभाई बाबर यांना करायचं। त्यांच्या पाठीशी करायचं। पहिल्यांदा आमची ताकद विट्यामध्ये होती, पण ह्या आमच्यामुळे काय अजून हिरे आले, त्यामुळं आमची ताकद दुप्पट झाल्या। विट्यातच नाही, विट्याच्या बाहेर सुद्धा त्याचे परिसर तुम्हाला जाणवते। भालचंद्र भैयांबद्दल सांगायचं झालं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं भालचंद्र भैयांबद्दल माझं 20 वर्षाचा संबंध आहे। आमच्या घरापासून 3 पिढ्याचा संबंध आहे। खरंच एक आमचा लहान भावाचं कौतुक बघत असताना आमची सुद्धा छत्री फुटून येते, हे मी या ठिकाणी सर्व समक्ष सांगतो। आता बऱ्याच झालेले आज दिवसभर इकडे लागलेला बोर्ड बघितला, मला विचारलं आमचं ठरलंय काय ठरलंय। आता मी त्यांना म्हणतो की आमचं ठरलंय मला आत्ताच कळलंय। त्याच्यामध्ये असं आहे की आमचं ठरलंय म्हणजे काय ठरलंय, तर काही शैक्षणिक असू द्या, आर्थिक असू द्या, व्यावसायिक असू द्या, सामाजिक असू द्या, या सर्व गोष्टीमध्ये आपण सर्वजण एक राहून या समाजाची उन्नती कशी करता येईल, समाजाचा विकास कसा करता येईल, समाजातील गोरगरीब लोकांना कशी मदत करता येईल, त्याचबरोबर ते करत असताना
स्वतःचा किंवा आपल्या मित्र परिवाराचा कसा फायदा करता येईल हे यातून आमचं ठरलं, यातून सांगायचं आहे. यातून काही वेगळा संदेश तरी घ्यायचा नाही. राजेंद्र भैया जी गोष्ट बोलतो ते नक्की करतो, जी गोष्ट जमत नाही ती स्पष्टपणे सांगतो, ही गोष्ट जमत नाही. आज देखील आपण जर बघितलं तर बालचंद्रनं त्याच्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार करून आता अशा ट्रेंड आहे की तो आता कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून जाईल आणि ते डोक्यात आणले तो निश्चितपणे पूर्ण करेल अशी मला खात्री आहे. अमर त्याच्या भाषणामध्ये त्याचं मत सांगितलं असेल, राजेंद्र करून सांगितलं असेल. तुम्ही म्हणता की काय ठरलंय तर ते अराजकीय ठरलंय. समाजामध्ये ज्या ज्या वेळेला अडचण असेल त्या सगळ्या माध्यमातून एकत्रितपणे काम करायचं हे तुमचं ठरलं असेल, पण माझं त्याचं काय ठरलंय, ते जर माझं निश्चितपणे ठरलंय. आणि मी तुम्हाला एवढ्यासाठीच म्हटलं की तो प्रत्येक अडचणीत आलेल्या मित्राच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो. आज त्यालाही जाणीव आहे की त्याचा मित्र आज कुठल्या संकटात आहे, कुटुंबावरती माझ्या संकट आलं होतं, त्या संकटात ठामपणे मागं उभं राहण्याचा निर्णय केलाय. आणि तेवढंच आमच्या दोघांचं ठरलं की यापेक्षा राजकीय बाकी काय बोलणार नाही, तर निश्चितपणे ज्या पद्धतीनं कर्ण असू द्यात किंवा अर्जुनाने जी भूमिका महाभारतामध्ये पार पडली ती भूमिका पार पाडण्याची जबाबदारी बालचंद्र आणि महेशराजांनी निश्चितपणे घेतली. मी तुम्हाला एवढंच सांगतो, ज्या ज्या लोकांची मैत्री बालचंद्र बरोबर आहे, बालचंद्र समोर उपस्थित असलेल्या सगळ्या जनसमोर आहे, तुझ्यावरती निश्चित प्रेम करणार. आपली नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी वाढत असते. ज्या वेळेला एका हाकेवरती एवढी सगळी मंडळी आपल्यासाठी येत असतात त्यावेळेला या सगळ्यांच्या पुढं ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल, ज्या ज्या वेळेला अडचण येईल, त्या सगळ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. भैया 2001 पासून मला बऱ्यापैकी सामाजिक राजकारणातलं व्यवसाय नॉलेज होतं. जवळपास 25 वर्ष झाली. त्या 25 वर्षात काय तर आम्ही सामाजिक व्यावसायिक नागरिक जपले ती चालेल बरं. म्हणजे 25 वर्ष लागले आम्हाला अजून त्याच्या डबल करायची काय काय अजून येत असते हळूहळू. तर ह्या प्रत्येकाच्या सुखदुःखा ही बी आमच्या बरोबर आहे, आम्ही बी तुमच्या बरोबर आहे. फक्त ज्या वेळेस तुम्हाला कसली अडचण आली, कधीही अडचण आली, कुठली अडचण आली तर रात्री 12 वाजू दे किंवा कधी वाजू दे, आम्ही ठाम उभा राहणार. आणि तुम्ही बाकीच्या कुठल्याच गोष्टी काही काळजी करू नका. योग्य वेळेस योग्य गोष्टी करतील आणि आपण योग्य निर्णय घेऊ. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा